नमस्कार मित्रांनो, टेंडर हब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे. तर त्याच्यामध्ये आपण टेंडरची तोंड ओळख बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण टेंडरचे प्रकार काय असतात, टेंडर कोणते कोणते डिपार्टमेंट मागवतात, टेंडर कोण कोण भरू शकतो, टेंडरमध्ये डॉक्युमेंट काय काय रिक्वायरमेंट असतात किंवा पोर्टलमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्या लवकर समजून येत नाही. आपण त्याच गोष्टींसाठी बाहेर खूप सारे पैसे घालतो, खूप सारा खर्च करतो, परंतु ते आपल्याला सांगत नाहीत बाहेरचे लोक किंवा आपली तिथं बऱ्याच प्रकारची लूटमार होते. तर फॉर एक्झाम्पल आपल्याला युजर आय डी क्रिएट करणं हे पोर्टलने फ्रीमध्ये दिलेलं आहे, परंतु बाहेर तुम्ही एखादी कन्सल्टन्सी बघता किंवा दुसरं काही चेक करता, तर त्याच्यावरती तुम्हाला ₹1000-500 फी आकारली जाते. परंतु हे सर्व फ्री असताना सुद्धा आपण बाहेर लक्ष देतो जास्त. त्याच्यामुळं आपलं आर्थिक नुकसान बऱ्यापैकी होतं. तर आपण आज टेंडर पूर्ण पोर्टलची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. प्रथमतः आपण लिंक पाहूया. टेंडरसाठी प्रत्येक राज्याची लिंक वेगवेगळी आहे. जसे की टेंडर महाराष्ट्र, टेंडर गुजरात, टेंडर मध्य प्रदेश, टेंडर पंजाब, टेंडर उत्तर प्रदेश, अशा प्रत्येक राज्याच्या वेगळ्या वेगळ्या लिंक आहेत आणि भरायची प्रोसेस जवळजवळ सारखीच आहे. फक्त डॉक्युमेंट काय असेल थोडेफार ते आपले चेंज असतात. फॉर एक्झाम्पल तुमचं जिल्हा परिषद नोंदणी प्रमाणपत्र आहे, PWD नोंदणी प्रमाणपत्र आहे, बाकीच्या गोष्टी असतील. तिथले तोंडापुढे येते. तर आपण ते बघणार आहोत. आपण प्रथमतः महाटेंडरपासून सुरुवात करूयात. महाराष्ट्र टेंडरपासून. महाटेंडर आपण गुगलला जाऊन नॉर्मली महाटेंडर जरी सर्च केलं तरी आपल्याला सर्च बारमध्ये सजेशनमध्ये आपल्याला लिंक महाटेंडरची पाहायला मिळते. ह्या लिंकवरती आपण क्लिक करून महाराष्ट्र टेंडर महाराष्ट्र ह्या पोर्टलवरती होम पेजवरती आपण क्लिक करून आपलं पोर्टलची इन्फॉर्मेशन बघू शकतो किंवा आपलं होम पेज आपण पाहू शकतो. टेंडरमध्ये प्रकार कोणते कोणते, कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटनी टेंडर मागवलेत हे आपण बघणार आहोत त्यामध्ये. त्यानंतर नवीन युजर जर असेल, नवीन बिडर, तर याच्यामध्ये पण बघू शकतो आपण त्याचं रजिस्ट्रेशन आपण कशा प्रकारे करू शकतो पोर्टलला टेंडर भरण्यासाठी. टेंडर रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक काय काय आहे तुमच्याकडे कागदपत्र ते असणं आवश्यक आहे, हे पण आपण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात टेंडर सर्चपासून. आता फॉर एक्झाम्पल तुमचा गाव किंवा ग्रामपंचायतचं जर तुम्हाला टेंडर सर्च करायचं असेल तर तुम्ही ते कशा प्रकारे करू शकता. तुमची नगरपंचायत आहे, नगर परिषद आहे, त्याचं तुम्ही टेंडर कशा प्रकारे सर्च करू शकता. तुम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाचं टेंडर भरायचं आहे तर तुम्ही त्याचं टेंडर कशा प्रकारे सर्च करू शकता किंवा दुसरी अजून एखादी संस्था आहे त्याचं टेंडर तुम्ही याच्यावरती सरकारी संस्थांचं टेंडर कशा प्रकारे बघू शकता हे आपण आज इथं बघणार आहोत. त्यानंतर टेंडरमध्ये पोर्टलमध्ये आपल्याला बऱ्यापैकी होम पेजलाच पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये आपल्या कामाचे टॅब थोडेच आहेत ते तर आपण बघूयात. आता सर्च बार आहे, सर्च बारबद्दल आपण बोलणार आहोत. त्यानंतर हे काय जास्त आपल्या कामाचे नाही, पण टेंडर बाय लोकेशन जर बघितलं आपण तर तुम्ही तुमच्या लोकेशनप्रमाणे याच्यावरती बघू शकता. टेंडर बाय ऑर्गनायझेशनमध्ये हे आणि सर्च बारमध्ये सारखंच जवळजवळ आहेत ऑप्शन. त्याच्यामध्ये टेंडर स्टेटसमध्ये बघितलं यापूर्वी आपले कोणते कोणत्या गावात कामं झालेत, काय झालेत ते आपण आपल्या डिपार्टमेंटचे बघू शकतो. यामध्ये सर्व डिपार्टमेंट सिलेक्ट करून, डिव्हिजन सिलेक्ट करून, कॅप्चा टाकून सर्च केल्यानंतर आपल्याला आपल्या या भागातले जुन्या टेंडरची इन्फॉर्मेशन मिळू शकते. तर आपण होम पेजला आलो तर आपण टेंडर सर्च कसे करायचे डिपार्टमेंटचे ते आपण आज याच्यामध्ये बघणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला एक पोर्टलनी सर्च बार एक दिलेला आहे. तर आपण सर्च बारवरती क्लिक केल्यानंतर ॲडव्हान्स टेंडर सर्च असा एक आपल्याला ऑप्शन दिसतो. त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गनायझेशन चेन हे जे ओपन पेज झालं याला ऑर्गनायझेशन चेन असं म्हणलं जातं. तर त्याच्यामध्ये टेंडर टाईपमध्ये ओपन
ओपन टेंडरच का घ्यायचं, तर सरकारने बऱ्यापैकी टेंडरला हे ओपन टेंडर म्हणूनच मान्यता दिलेली. लिमिटेड टेंडर हे खूप थोड्या प्रमाणात असतात, त्याच्यामुळे शक्यतो तिकडं नाही पाहिलं आपण, किंवा लक्ष दिलं नाही तरी पण चालेल, कारण ते आपल्या जास्त काही कामाचं नाही आहे. ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर ऑर्गनायझेशन म्हणजे जेवढे डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सरकारी खाती आहेत त्यांना निविदा काढायच्यात. फॉर एक्झाम्पल, निविदा ह्याच्यावरती पूर्ण बांधकाम असतील किंवा तुमचे वस्तू पुरवठाचे असतील, याच्यामध्ये आपल्याला निविदा दिसून येतात. तर आपण याच्यामध्ये आता आपण क्लिक केलं, आपल्याला याच्यामध्ये अनेक सर्व जवळजवळ बऱ्यापैकी डिपार्टमेंट दिसून येतात, जसे की म्युन्सिपल काउन्सिल असतील, आता त्यानंतर हायकोर्ट असेल, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट असेल, PMGSY डिपार्टमेंट असेल, इरिगेशन डिपार्टमेंट असेल, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल, इंडस्ट्रीयल डिपार्टमेंट असेल, असे याच्यामध्ये बरेच खूप सारे प्रकार आपल्याला दिसून येतात. जिल्हा परिषद असतील. आता या ठिकाणी आपण जिल्हा परिषदचं टेंडर कसं सर्च करायचं हे आपण पाहूयात. या आपल्याला अनेक जिल्हा परिषद दिसतात इथं. या ठिकाणी आपण पुणे जिल्हा परिषदचं आपण टेंडर एखाद्या गावात सर्च करून पाहू, त्याची आपण पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन पाहू. टेंडरमध्ये डॉक्युमेंट काय काय मागवलेत, कसे कसे मागवलेत, हे आपण इन्फॉर्मेशन आज घेऊ. डिपार्टमेंटमध्ये गेलो आपण, आपल्याला ग्रामपंचायत लेवलचं जर टेंडर बघायचं असेल तर डेप्युटी CO विलेज पंचायत ह्या ऑप्शनमध्ये क्लिक करावं लागतं, आणि जिल्हा परिषद ज्या काही निविदा येतात टेंडर येतात तर ते आपल्याला ह्या ऑप्शनमध्ये बघायला मिळतील. तर आपण आज ग्रामपंचायत लेवलवरचं टेंडर बघूयात. त्यानंतर इथं आपल्याला पुण्यामध्ये असणारे ग्रामपंचायत विभागाअंतर्गत येणारे तालुके, म्हणजे पुण्यातले हे तालुके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर आपण या ठिकाणी बारामती तालुका सिलेक्ट केला, आणि या ठिकाणी सब डिव्हिजन म्हणजे त्यांचे तालुक्याअंतर्गत कोणत्या कोणत्या गावांचे टेंडर ऑनलाईन आहेत. आपण आता इथं सब डिव्हिजन सिलेक्ट न करता जरी आपण सर्च केलं तरी पण आपल्याला पूर्ण तालुक्याची इथं लिस्ट मिळून जाईल. मी कॅप्चा टाकून सर्च केलं. या ठिकाणी आता बारामतीचे पूर्ण गावांचे टेंडर आले. आता याच्यामध्ये आपल्याला टू सप्लाय नेसेसरी आयटम, सप्लाय व्हेरियस टाईप ऑफ मटेरियल, कन्स्ट्रक्शन कामाचं नाव दिलेलं आहे त्यांनी आपल्याला यामध्ये. आता आपण यामध्ये एक टेंडर ओपन करून त्याची आपण पूर्ण इन्फॉर्मेशन पाहू. टेंडरचे डिटेल आपण पाहूयात. टेंडर ओपन केल्यानंतर टेंडरचे बेसिक डिटेल्स याच्यामध्ये दिसतात आपल्याला. त्याचे ऑर्गनायझेशनचे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते आलेली टेंडर ID हा शक्यतो नोट करून ठेवायचा, म्हणजे ह्या टेंडर जरी आपल्याला नाही भेटलं पण ह्या टेंडरचं पुढं भविष्यात काय झालंय, कोणाला टेंडर मिळालेलं आहे ह्याची आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघू शकतो. आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी टेंडर हे ओपन टेंडरच्याच प्रकारात येतात, त्याप्रमाणे हे एक टेंडर ओपन टेंडरच्या प्रकारात आलेले. आता हे टेंडर पर्सेंटेज रेट टेंडर केलेले त्यांनी. आता आपल्याला त्यांनी रार फाईलच्या माध्यमातून डॉक्युमेंट मागवलेत आणि फायनान्समध्ये BOQ मागितलं आहे. या टेंडरची टेंडर फी आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे, एवढी आहे. EMD अमाऊंट एवढी आहे. या टेंडरला EMDला एक्झम्पशन आहे की नाही ते आपल्याला इथं येस ऑर नो मध्ये दिसतं. आता या टेंडरला त्यांनी एक्झम्पशन दिलेलं आहे, म्हणजे यस केलेलं आहे. या ठिकाणी कामाचं नाव आपण बघू शकता, इथं टेंडरची व्हॅल्यू बघू शकता. सिव्हिल वर्कमधील हे काम आहे. कामाची इथं काम पूर्ण करण्यासाठी कालावधी इथं दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर प्री बिड मीटिंग शक्यतो 50 लाखाच्या पुढील कामांसाठीच प्री बिड मीटिंग ही उपलब्ध असते, पण आता हे छोटं काम असल्यामुळं ते आपल्याला प्री बिड मीटिंग इथं दिसत नाही. कामाचं लोकेशन किंवा बिड ओपनिंग प्रोसेस म्हणजे टेंडर ओपनिंग कुठं करणार आहेत ह्याचं आपल्याला लोकेशन या ठिकाणी दिसते. त्यानंतर ह्याचे क्रिटिकल डेट्समध्ये आपल्याला टेंडर किती तारखेला पब्लिश केलेलं आहे, टेंडरची ओपनिंग डेट काय आहे, टेंडर पब्लिश डेट, त्यानंतर ओपनिंग डेट, टेंडर आपण या वेळेमध्ये भरू शकतो हे आपल्याला इथं टाईम टेबल दिलेलं आहे. टेंडर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला इथं त्यांनी टेंडर नोटीस दिलेली आहे आणि इथं बिल ऑफ क्वांटिटी म्हणजे BOQ दिलेला आहे. तर आपण इथं टेंडर नोटीस चेक करूयात. कॅप्चा टाकून आपण ती टेंडर नोटीस ओपन करायची.
आता टेंडर भरण्यासाठी पात्र कोण कोण असतं, तर एखाद्या जिल्हा परिषद किंवा एखाद्या सरकारी विभागाकडे नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंता असतील, मजूर सहकारी संस्था असतील किंवा खुला प्रवर्ग असेल, अशा व्यक्ती हे सिव्हिलचे टेंडर भरू शकतात. आता पुरवठ्याच्या टेंडरचं असं झालं, त्याच्यामध्ये आपण उद्योग आधार देऊ शकतो. आपला GST नंबरनुसार त्यांच्या डिपार्टमेंटच्या रिक्वायरमेंटनुसार आपण आपलं टेंडर भरू शकतो. टेंडरसाठी आवश्यक की डिजिटल सिग्नेचर तुम्हाला त्यासाठी आवश्यक असते. युजर ID बनवणे आवश्यक असते. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणारच आहोत. पण आता आपण ह्या टेंडरसाठी डॉक्युमेंट काय काय किंवा आपण पात्र आहात नाही आहात हे आपण चेक कसं करायचं हे आपण बघू शकतो. आता ह्या टेंडरमध्ये यांनी टेंडर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला टेंडर नोटीसमध्ये पूर्ण डिटेल आता आपण डाउनलोड करून घेतलेले आहेत. त्यानंतर BOQ आपण डाउनलोड करून घेतलेलं आहे. कामाचे आपल्याला या ठिकाणी इस्टिमेट अंदाजपत्रक मिळतं. तर त्या ठिकाणी आता आपण टेंडर नोटीस ओपन करून बघू. आता या ठिकाणी आपण ओपन केलेलं आहे कन्स्ट्रक्शन दिग्विजय जगताप टू कोरणवस्ती रोड. तर या ठिकाणी कुठं दिसतोय कन्स्ट्रक्शन दिग्विजय जगताप टू कोरणवस्ती रोड. हे टेंडर मजूर सहकारी संस्थांसाठी राखीव करून ठेवलेलं आहे ग्रामपंचायतने. तसेच तुम्ही बाकीचे पण कामं बघू शकता. खुला वर्गाकरता राखीव आहेत, मजूर सहकारी करता राखीव आहेत, खुला वर्गाकरतासाठी राखीव आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटची माहिती दिलेली आहे. टेंडर कधी भरायचं, काय भरायचं, त्यानंतर तांत्रिक लिफाफा असेल, आर्थिक लिफाफा. आपल्याला सर्वात महत्त्वाचं तांत्रिक लिफाफ्यामध्ये कोणते कागदपत्र मागितलेत ह्या सूचना बारकाईने अभ्यास करायच्यात किंवा त्याचा खूप चांगला अभ्यास केला पाहिजे. तर आपण टेंडरला तांत्रिक लिफाफ्यामध्ये आपलं टेंडर राहू शकतं किंवा आपण ते तांत्रिक लिफाफ्यामध्ये पात्र होऊ शकतो. त्यामुळे आपले टेंडर भेटायचे चान्सेस जास्त असतात. तर आपण त्याच्यामध्ये यांनी काय काय डॉक्युमेंट मागितलेत ह्या डिपार्टमेंटने तर आपण ते पाहूयात. तर यांनी तांत्रिक लिफाफा क्रमांक 1 मध्ये पुणे जिल्हा परिषद नोंदणीकृत मूळ प्रमाणपत्र नोंदणी स्कॅन करून अपलोड करावी लागेल. त्यामध्ये आपण जिल्हा परिषद नोंदणी प्रमाणपत्र यांनी मागितलेलं आहे. पॅन कार्ड आपले मागितलेलं आहे. आपल्या 3 वर्षाचा आयकर भरणा असेसमेंट इयर यांनी दिलेला आहे ते आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यानंतर विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र स्वाक्षरी करून अपलोड करायचं आहे. त्यानंतर GST नंबर आपला अपलोड करायचा आहे फर्मचा. त्यानंतर PTR आणि PTE सर्टिफिकेट फॉर्म A आणि फॉर्म 2A हे 2 अपलोड करायला सांगितलेत. त्यानंतर वर्कडन सर्टिफिकेट मागितलेलं आहे, सिमिलर टाईप वर्कडन सर्टिफिकेट. म्हणजे आता आपण जर कॉन्क्रीटचं जर टेंडर भरणार असाल तर आपल्याला कॉन्क्रीटचंच वर्क सादर करणं आवश्यक आहे. तर ह्यांनी ह्या कामासाठी स्थळ पाहणी दाखला ग्रामपंचायत वानेवाडी सरपंच ग्रामसेवक यांनी स्वाक्षरी घेऊन स्थळ पाहणी दाखला जोडणे बंधनकारक राहील. हा दाखला एक आपल्याला जोडणे बंधनकारक राहील. त्याच्यामध्ये त्यांनी बोललेले यापैकी एक कागदपत्र अपलोड केलेले नसल्यास किंवा अवैध अपूर्ण कागदपत्र अपलोड केलेस तर आपली निविदा अपात्र ठरवण्यात येईल. शक्यतो अशा वेळी आपण सर्व कागदपत्र देणं बंधनकारक असतं. यावरती कुठल्याही प्रकारची आपल्याला ॲक्शन घेता येत नाही किंवा कायदेशीर बाब आपल्याला हाताळता येत नाही. कारण त्यांनी जे डॉक्युमेंट मागितलेत पूर्ण अधिकार हा ग्रामपंचायतला त्यांनी राखीव ठेवलेला आहे. ह्याच्याबद्दल त्यांनी दिलेलं आहे डॉक्युमेंट पूर्ण. अशा प्रकारे आपण टेंडरमध्ये पात्र आहात का नाही आहात आपले डॉक्युमेंट आपण चेक करून एकदा पाहिलं पाहिजे आणि त्यानंतरच आपण टेंडर भरण्याला प्रोसेस घेतली पाहिजे. पण हे डॉक्युमेंट चेक करून आपण पाहिलं पाहिजे आपण पात्र आहात का नाही आहात. त्यानंतर आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत की नाही आहेत. त्यानंतर सगळे डॉक्युमेंट क्लिअर अपलोड करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर आपण टेंडर भरायचं प्रोसेस हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहात. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.